जिया जले जा जले नैनो तले धुआं चले रात भर धुआं चले जानू ना जानू ना जानू ना सके. तर मंडळी माझ्यासोबत आता आहेत मनोमिलन स्वरछेडे आणि अविट रागिणी. मुद्दा होतं हे म्हणजे अविट रागिणी. आणि पहिल्यांदा असं होतं की लोचन मजनू कुठे फ्रेममध्ये नाही आहेत. मागे इंटरव्ह्यू सुरू आहे, येऊ पण शकतात मध्ये. त्याच्या आधी आपण इंटरव्ह्यू संपवूया. कसे आहात दोघं? आणि मला खूप आनंद होतो की यू गाईज आर बॅक. कसं वाटतंय? थँक्यू. मला खूप छान वाटतंय. आणि आधी मी सांगेन की आम्ही तुझे सगळे पात्र बघितले आत्ता, जे तू केलेस ते. लॉली असू दे, लोचन मजनू असू दे आणि अजून काही. मला आता भीती वाटते सर तुला बोलवतील की काय आता स्किट करायला. की दिसशील तुझं नाव असेल कंटेनरवर पुढच्या वेळेला. सगळं कोणी घेऊ शकत नाही आणि हे कमेंट्समध्येही येणार आहे आणि मलाही सेम वाटतं. पण कसं वाटतं जेव्हा परत एकदा आपण घरी आलो आहे फायनली. पण आता ह्या जे स्किट आहे लोचन मजनू ह्याचे आम्ही फक्त फॅन नाही आहोत, तर परदेशातही फॅन्स आहेत. तिकडे काही वेगळे एक्सपिरियन्सेस आलेत का? किंवा कोणी असं करून दाखवलं का लोचन मजनूची ॲक्टिंग किंवा असं काय? हां, ॲक्टिंग म्हणजे माझं आमची दोघांची आधी एंट्री असायची. तर एंट्री केल्याच प्रेक्षकांकडनं यायचं हो न हो न हो न. एवढं बरं वाटतं ना ऐकून की आपला डायलॉग आपण काहीतरी एक बोलतो ते लोकांकडनं येणं समोरून खूप म्हणजे भरून येतं. पण म्हणजे खूप लाईव्हली असते. तर लाईव्ह शोजला जेव्हा आपण परफॉर्म करतो तेव्हा ते समोरच बसलेले असतात. सो कधी कधी म्हणजे खूप म्हणजे आमच्यातही एक भांडण चालू असतं की तुम्ही कोणाची बाजू घेणार, आमची बाजू घेणार का लोचन मजनूची बाजू घेणार. मग काही लोक लोचन मजनूच्या बाजूने असतात, काही लोक आमच्या बाजूने असतात. सो ते एक कॉम्पिटिशन पण जी सुरू असते प्रेक्षक आणि आमच्यामध्ये, ती पण खूप मजेदार असते आणि त्यांनी पण खूप अशी मजा येते. लाईव्हली होतं सगळं. म्हणजे खरंच एक 500वा प्रयोग चालू आहे की काय असं एक फिलिंग खरंच येतं. जसं लॉलीचं स्किट आलं होतं किंवा ते लेले फॅमिली त्यांचं जे स्किट आलं होतं तेव्हा ते बूम झालं एकदम. आणि लोचन मजनू हळूहळू बूम व्हायला लागलं. जेव्हा स्टार्ट तुम्ही केलं होतं ते स्किट, जेव्हा इंट्रोड्यूस झालं ते सुरुवातीचे दिवस आणि नंतर जेव्हा त्याचे प्रेक्षक होत गेले हळूहळू, तेव्हाचं कसं होतं? किंवा तुम्ही इम्प्रोवाईज करायचा स्किटमध्ये, ते कसं होतं स्टार्टिंगची फेज? स्टार्टिंगची फेज आमच्यासाठी पण खूप म्हणजे ते नवीन होतं. गायचं पण होतं, एक त्याच्यात अभिनय करायचा होता. राऊतवर तर जास्त जबाबदारी होती चिडायची. त्याच्यात माझ्यावर एक जबाबदारी होती की दोघांनाही सेटल करा, ह्याला सेटल करा त्याला. मग एक आम्ही ॲझ्युम करतो की इथे प्रेक्षक पण आहेत म्हणजे इथे स्किट परफॉर्म करताना, तर ते पण सगळं सांभाळा. ती एक खूप जबाबदारी होती. पण हळूहळू ते एकदा इथे बसतं ना आपल्यात, ते होतं. पण मग नंतर ती गाण्याची जबाबदारी पण वाढत गेली की आता मागच्या वेळेला हे गायलेलो, ह्या कमेंट आल्या होत्या. किंवा एक समीर दादावर वेगळी जबाबदारी असते की आता ह्याच्यात अजून काय नवीन करायचं, कारण तोच हे स्किट लिहितो. तर आता अजून नवीन 25 काय टाकायचे. किंवा आता लोचन मजनूची मग एंट्री बदलूया का, मध्ये तो एक राजस्थानी बनून आला होता, कसा आहे साह वगैरे, तिकडनं एंट्री घेतली होती त्यांनी. एक वेगवेगळं करत राहणं हे पण खूप जबाबदारी असते ती. आणि ते सुचणं म्हणजे समीर दादाला सुचू शकतं, ह्याच्यात काय वादच नाही. तर ह्यातला असं प्रत्येक बेबी आपला फेवरेट असतोच, पण ह्यातलं तुम्हाला आवडलेलं आणि रिहर्सलमध्ये खूप हसलाय तुम्ही असं एखादं स्किट कोणतं आहे म्हणजे ह्या सिरीजमध्ये? मी ॲक्च्युली सांगू का, आम्ही दर रिहर्सलला असतो. आम्ही दर रिहर्सलला तेवढेच असतो. असं काही म्हणजे असं काही फेवरेट असं कोणीच नाही आहे. सेम पंचवर हसतो आणि म्हणजे आम्ही सगळ्या पंचेसवर हसत असतो. आम्ही कशावरच हसत नाही असं नाही. आणि फेवरेट म्हणजे ते असू शकतं की म्हणजे आता उंदीर मांजर पकडींगो ते गाणं म्हणजे गाण्यावर झालेलं ती पॅरेडी म्हणा, ते जास्त फेवरेट होतं. किंवा माझा पर्दा आहे पर्दामध्ये तो मध्ये करायचा. सो तर ते जास्त मला आवडतं. सो ना त्याचा पण प्रयत्न असतो की ह्या पद्धतीचा ह्युमर आपण कसा बाहेर काढू शकतो. कारण बाकीच्या स्किट्समध्ये खूप शाब्दिक असेल म्हणा किंवा स्लॅपस्टिक असेल, ह्याच्यानी म्हणजे बॉडी लँग्वेजवर विनोद असतील, भाषेचे विनोद असतील. पण ह्यात तुम्हाला गाण्यातमधनं विनोद काढायचे आहे. सो ते कसं करता येईल, कारण की ते अचीव करणं खूप कठीण आहे. पण ते समीर दादा किंवा सर म्हणा आणि आमचे सगळे लेखक मंडळी, आम्ही पण कधी आम्हाला वाटलं की ह्याच्यावर ह्या गाण्यावर होऊ शकते कधी कॉमेडी, तर हे गाणं बघ जमतं का वापरायला वगैरे. तर त्या गाण्याच्या मध्ये असणारा ह्युमर हा बाहेर काढायला खूप म्हणजे त्याला वेगळी मजा येते. आणि तुम्हाला ते खूप इव्हेंच्युअली ती ग्रो होत गेलं स्किट. कारण की आम्ही पण म्हणजे समीर दादा नाही, मी आमच्या दोघांचं उदाहरण म्हणजे मी दोघांचं हे, कारण की आम्ही पण ॲज अन ॲक्टर म्हणून खूप
स्किट बाय स्किट पण त्यामागे खूप ग्रो होत गेलो स्वतः पर्सनली पण. तर त्यामुळे त्या स्किटला ते एक पोषक वातावरण पण तसं मिळत होतं आणि इट वॉज लाईक लाईफ की हां आपण कसं लाईफमध्ये तसं ग्रो होत जातो तसं ते स्किट पण एक असं बाळासारखं हळूहळू आता ते आय गेस कॉलेजला आहे असं वाटतं मला. नाही हे तू म्हणाला तसं हे स्किट पण ग्रो होत गेलं. म्हणजे पहिल्या याला आम्हाला खरंच दोघांना पण हे नवीन होतं स्किटमध्ये की हा येणारे आणि डिस्टर्ब करणारे. आता हे आमच्या अंगवळणी पडलं की तो येणारे आणि डिस्टर्ब करणारे. त्याची थोडीशी मनाची तयारी पण असते पण तरी तो आल्यावर आधी हा वेडा नव्हता आता हा वेडा झाला स्किटमध्ये. प्रेक्षकांसाठी खरं वाटतं की यार इतके एपिसोड झाले मध्ये आलाय. ते पण ग्रो होत गेलं ना स्किट पण ग्रो होत गेलं तसं म्हणजे पहिल्यांदा जेव्हा झालं तेव्हा असं आम्हाला वाटलं पण नव्हतं की असं सिरीज होईल ह्याची. आम्हाला ते वाटलेलं की हा एकदाच करायचं आहे हे. पण नंतर आय डोंट नो ते सरांच्याच डोक्यात आलं आणि असं समीर दादा बोलतो खवट खोबरिणी म्हणा किंवा असं काय काय नावं ते तिथे सुचलेले असतात की ऑलरेडी अंदाज असतो. लिखित असतात ते आणि ते काही त्याला सुचत असेल ना तो काही बोलत असेल. हो त्याला सुचतं. पण आता प्रॉब्लेम असा होतो ना आमचा की आम्हाला एवढी सवय झाली आहे त्या समीर दादा बरोबर रिहर्सल करायची की आम्ही आता ट्रेंड आहोत त्याच्या त्या ऑन द स्पॉट ह्युमरला म्हणा किंवा ऑन द स्पॉट ॲडिशन्सना म्हणा. पण सर म्हणाले की आता ह्याच्यामध्ये ॲडिशन्स आहेत इम्प्रोव्हायझेशन्स आहेत तर ह्याच्यामध्ये काही ॲड होणार आहे किंवा तुमच्या दोघांची मुलं येणार आहेत किंवा लोचन मजनूची मुलगी वगैरे येणार आहे असं काही मध्ये आता ते मध्ये शिष्य वगैरे येतात त्याचे तर ते सगळं ॲड होणार. फॅमिली जर आली लोचन मजनूची अख्खी तर ओ माय गॉड प्लीज सांगू नकोस आहे तू त्यांना. तुला मजा येईल आम्हाला नाही मजा येणार त्यात. बट आय डोंट नो या मजनू दुसरीकडे कुठेतरी जाऊ शकतो किंवा आम्ही दोघांनी 2 स्किट असे केले की एका भाईच्या बर्थडेला आम्ही गायला गेलो होतो तसं कुठेतरी आम्ही दुसरीकडे जाऊ शकतो किंवा आता रिसेंटमध्ये म्हणजे आता आधीच्या सीझनला त्या श्यामदादाचं एक कॅरेक्टर आहे शुगर डॅडी नावाचं तर तोच त्याचा पॉडकास्ट असतो तर त्या पॉडकास्टचे पहिले आम्ही दोघं होतो. तर तसं काहीतरी यू नेवर नो काहीतरी काहीतरी कॉम्बिनेशन्स बघायला मिळतील. आम्हालाही माहीत नाही सरांच्या डोक्यात ना काही कधी काय येईल आणि कसं ते करतील ना. ही कमेंट वाचली होती की यार लोचन मजनूची बायको पण आली पाहिजे किंवा त्याची मुलगी पण हे काय कहर होईल स्टेजवर पण केली आहेस ती असं मला वाटतंय. चांगली आयडिया हिला तूच घे ना तूच ये चलो. येस सत्यशीली सरपोतदार येस. मला खूप आनंद होतो आज काहीतरी वेगळंही आपण केलं आहे एक मज्जा केली आहे आणि अशीच बँग ऑन हा सिरीज असणार आहे. थँक्यू सो मच गाईज. नेहमी एंटरटेन करता नेहमीच गप्पा मारता छान आणि आता हे एपिसोड बघायला खूप मजा येणार आहे. प्रेक्षकांना काय अपील कराल. नवीन सीझन आहे नवीन धमाका आहे ते म्हणजे प्लीज बघा आणि तुम्ही वाट बघतच होतात आम्हाला माहिती आहे. तुम्ही सतत फेसबुकवर इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर सतत आम्हाला मेसेजेस करतायत कमेंट्स लिहितायत तर तुम्ही प्लीज बघा आणि ऑफकोर्स आम्ही आमचं 100% देण्याचा प्रयत्न करूच. पण काही आमचं चुकलं थोडंसं हल्लं तर प्लीज वाईट वाटून घेऊ नका. ते प्रेम कमी करू नका तेवढंच प्रेम करत राहा. की अवीट रागिणीचं ते गाणं इनकम्प्लीट राहिलं होतं उंदीर मांजर पकडिंगोमुळे तर मला असं वाटतं की आता नाही आहे लोचन मजनू तर आपण कंप्लीट करूया तिघंही मिळून गाऊया. या बात अवीट सुरू मी बीट बॉक्सिंग जिया जले जा जले नैनो तले धुआं चले रात भर धुआं चले जानू ना सके जिया जले जा जले. तुला माहितीये मेन लिरिक्स येतच नाही तेच येतं तोंडात. सिरियसली मी पण जेव्हा बाहेर गातो तेव्हा तेच येतं आणि ते काय ऍप्ट बसलंय ना ते खरंच म्हणजे रहमान सरांनी जर हे ऐकलं तर तेही म्हणतील की आय गेस हे असंच होतं मी चुकीचं लिहिलंय किंवा मी चुकीचं ऍक्च्युअल काय ती आठवतच नाहीये मला आता ते बघावं लागेल मला. हो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.